टॅली ॲडव्हान्स टॅली शिकायचं म्हटलं की जी एस टी शिकण्याशिवाय पर्याय नाही. मग जी एस टी म्हणजे नक्की काय हे आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत. टॅलीसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक. टॅली व्यतिरिक्त देखील इतर गोष्टींसाठी सुद्धा जी एस टी, इतर व्यक्तींसाठी सुद्धा टॅली न शिकणाऱ्यांसाठी देखील जी एस टी म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आज आपण जी एस टी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण जाऊया कॉम्प्युटरच्या पॉवर पॉईंटमध्ये. आपण जे प्रेझेंटेशन बनवलं आहे ते प्रेझेंटेशन मी ऑन करतो आहे आणि त्यानुसार मी स्टेप बाय स्टेप जी एस टी म्हणजे काय हे आपल्याला समजून सांगणार आहे. तर जी एस टी म्हणजे काय हा प्रश्न सर्वांपुढं आहेच. जी एस टी म्हणजे गव्हर्नमेंटला जाणारा टॅक्स आहे हे सर्वांना माहिती आहे. मग जी एस टीचा फुल फॉर्म काय? तर जी एस टीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर जी एस टी म्हणजे नक्की काय आहे, जी एस टी का लागू आहे, जी एस टी कशी लागू होते, जी एस टीचे प्रकार कोणते, स्टेट जी एस टी, सेंट्रल जी एस टी, इंटिग्रेटेड जी एस टी काय आहे, जी एस टीचा नंबर कुठून मिळेल, जी एस टी कुठे भरला जातो, जी एस टीचे गुड्सनुसार किती प्रकार पडतात आणि डीलर्सनुसार जी एस टीचे कोणते प्रकार पडतात. तर पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर, जी एस टी म्हणजे काय? तर जी एस टी म्हणजे गव्हर्नमेंटने एक टॅक्स प्रणाली अस्तित्वात केली आहे जिचं नाव आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग का लागू आहे जी एस टी? तर गव्हर्नमेंट जर एखादं चालवायचं असेल, अगदी राजे महाराजांच्या काळापासून जरी आपण पाहत आलो तरी पूर्वी शेतसारा, वेगवेगळ्या प्रकारचे सारे टॅक्स हे घेतलेच जायचे. तर कुठलंही गव्हर्नमेंट चालवायचं असेल तर त्यासाठी महसूल हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर तो महसूल दोन प्रकारे सरकारकडे जमा होत असतो. एक असतो डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे, आणि दुसरा जो असतो तो इनडायरेक्ट टॅक्स. तर जी एस टी हा गव्हर्नमेंटला महसूल गोळा करण्यासाठीचा किंवा महसूल कमावण्यासाठीचा एक पर्यायी मार्ग आहे, ज्यामध्ये आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी वापरत असतो त्या आपण विकत घेत असतो. आणि विकत घेत असताना आपण नकळत म्हणजे आपल्याला न समजता आपण त्याच्यावरती एक टॅक्स भरत असतो. इनडायरेक्ट पद्धतीने एक टॅक्स भरत असतो, त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स, आणि त्याचंच नाव जी एस टी असं आहे. मग जी एस टी कशी लागू होते हे आता आपण समजून घेऊया. ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे एखादी व्यक्ती कंपनी रजिस्ट्रेशनसाठी जाते त्यावेळेस गव्हर्नमेंट त्यांना बोलतं की तुम्ही जी एस टी देखील रजिस्टर करून घ्या. मग जी एस टी रजिस्ट्रेशन केल्यानंतर गव्हर्नमेंटला काय फायदा? ज्यावेळेस आपण समजा एखादं उदाहरण घेऊया कोलगेट कंपनीचं. तर कोलगेट कंपनीची एखादी टूथपेस्ट जर का 100 रुपयात तयार होत असेल तर त्या कंपनीने जास्तीत जास्त ही कोलगेट किती रुपयाला विकायची हे कोलगेट कंपनीने आधीच ठरवलेलं असतं. त्या टूथपेस्टची किंमत समजा त्यांनी 200 रुपये ही ठेवलेली आहे MRP. तर गव्हर्नमेंट त्यावरती स्वतःचा काही टॅक्स लावतो. समजा कोलगेट या वस्तूवरती 5% टॅक्स असेल तर 200 प्लस 5% टॅक्स अशी टोटल त्याची मॅक्झिमम रिटेल प्राईस ही 210 रुपये होणार असते. मग कंपनी ही 210 रुपयापैकी 10 रुपये गव्हर्नमेंटला पेड करते का? नाही. तर कंपनी काय करते, डीलरला 100 रुपयाची वस्तू ज्यावेळेस 120 रुपयाला विकते त्यावरती 5% टॅक्स लावून ती डीलरला विकते. डीलर त्या वस्तूवरती 5% टॅक्स लावून होलसेलरला विकलं जातं. होलसेलर त्यावरती त्याचा नफा ठेवून 5% टॅक्स लावून रिटेलरला विकतं, आणि रिटेलर त्याचा नफा ठेवून MRPला ती जी काही टूथपेस्ट आहे ती 210 रुपयाला विकत असते. म्हणजेच ज्यावेळेस कस्टमरकडनं 10 रुपये हे टॅक्स पोटी वसूल केले जातात त्यावेळेस ते रिटेलर, काही होलसेलर, काही डीलर आणि काही कंपनी यांच्या थ्रू गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचत असतं. साधी सोपी पद्धत आहे. कंपनीने 100 रुपयाची टूथपेस्ट जर 120 रुपयाला विकली तर कंपनी त्याच्यावरती 12×5 = 60 म्हणजे साधारणपणे 6 रुपये टॅक्स भरते. त्यानंतर जर का डीलरने तीच वस्तू 150 रुपयाला विकली तर 7.5 रुपये हा डीलर होलसेलरकडनं घेत असतो आणि आधी भरलेले 6 रुपये वजा करून 1.5 रुपया गव्हर्नमेंटला भरत असतो टॅक्सचा. त्यानंतर होलसेलर समजा ही वस्तू 170 रुपयाला रिटेलरला विकतोय तर त्या केसमध्ये 8.50 रुपये हा रिटेलरकडनं टॅक्स पोटी घेत असतो आणि आधी भरलेले 7.5 रुपये वजा करता 1 रुपया हा गव्हर्नमेंटला पेड करत असतो.
त्यानंतर रिटेलर हा ग्राहकाला ती वस्तू 210 रुपयाला विकून 10 रुपये टॅक्स जमा करत असतो व आधी भरलेले 8.5 रुपये वजा करून 1.5 रुपया हा GST गव्हर्नमेंटकडे पेड करत असतो. म्हणजे डीलरच्या वतीने 6 रुपये भरण्याची जबाबदारी कंपनीची, होलसेलरच्या वतीने 1 रुपया भरण्याची कंपनी डीलरची, त्यानंतर रिटेलरच्या वतीने 1.5 रुपया भरण्याची टॅक्स भरण्याची जबाबदारी होलसेलरची आणि ग्राहकाच्या वतीने 10 रुपये भरण्याची जबाबदारी रिटेलरची. यामध्ये कंपनी, डीलर, होलसेलर किंवा रिटेलर कुणीही स्वतःच्या खिशातनं GST भरत नाही. तर ते काय करतात, कस्टमरकडनं जमा झालेली GST फक्त गव्हर्नमेंटकडे फॉरवर्ड करतात. म्हणजेच GST या प्रणालीपासनं कुठल्याही बिझनेसमॅनचा कोणत्याही प्रकारचा लॉस हा होत नाही. जो काही GST आहे तो पूर्णपणे हे एंड युजर म्हणजे ग्राहक भरत असतो, हे लक्षात घ्या. मग GSTचे प्रकार किती, तर GSTचे आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात. एक आहे स्टेट GST, दुसरा आहे सेंट्रल GST आणि तिसरा आहे इंटिग्रेट GST. म्हणजे जर का एखाद्या वस्तूवरती आपण 12% टॅक्स देत असेल, 100 रुपयाच्या वस्तूवरती जर आपण 12% टॅक्स देत असेल तर हा टॅक्स अर्धा स्टेट गव्हर्नमेंटला आणि अर्धा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला जात असतो. म्हणजे 12पैकी 6% स्टेट GSTकडे आणि 6% सेंट्रल GSTकडे जात असतं. मात्र एखाद्या केसमध्ये जर का आपण खरेदी ही दुसऱ्या राज्यातून करत असेल आणि आपला बिझनेस जर वेगळ्या राज्यामध्ये असेल तर कोणत्या राज्याला किंवा कोणत्या स्टेटला ती टॅक्स भरावा हा संभ्रम व्यावसायिकासमोर उपलब्ध झालेला असतो. तर मग त्या व्यावसायिकांनी अशा केसमध्ये आपला जो काही टॅक्स आहे तो इंटिग्रेटेड GSTमध्ये भरायचा आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट त्याच्या पद्धतीने ठरवल त्यांच्या पद्धतीने की तो टॅक्स कोणत्या स्टेटला द्यायचा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्या झंझटमध्ये व्यावसायिकाला गव्हर्नमेंटने अडकवलेलं नाही आहे. अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी टॅक्स प्रणाली. मग आपल्याला हा GST नंबर कुठून मिळतो, तर त्यासाठी आपल्याला GSTची जी वेबसाईट आहे www.gst.government.in नावाच्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर तिथं लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर GST नंबरसाठी आपण अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ती सगळं डॉक्युमेंटेशन प्रोसेस आपण कंप्लीट केल्यानंतर, डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर काही दिवसातच आपल्याला GST नंबर मिळून जातो. एकदा का GST नंबर आपल्याला मिळाला की आपण खरेदी आणि विक्री GST नंबरने चालू करू शकतो. म्हणजे काय, तर आपण खरेदी करताना 100 रुपयाची वस्तू बरोबर जर 12% GST भरला आहे 12 रुपये, तर विक्री करताना जर आपण ती वस्तू 150 रुपयाला विकली तर आपण कस्टमरकडनं 18 रुपये GST जमा करून घेणार आहे. मग आपण पूर्वी भरलेला 12 रुपयाचा GST वजा करून आपल्याकडे जो गव्हर्नमेंटचा 6 रुपये GST आहे शिल्लक तो आपण गव्हर्नमेंटला भरला पाहिजे. मग तो कसा भरतात, तर त्या याच वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून आपण आपल्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर एक आपलं चलन तयार होत असतं. या चलनमध्ये आपण एकूण किती टॅक्स आधी भरलेला आहे आणि किती टॅक्स कस्टमरकडनं जमा केलेला आहे या दोन्हींचं विवरण टाकून या टॅक्सचं आपण ऑनलाईन पेमेंट किंवा याचं चलन जनरेट करून बँकेमध्ये जाऊन ही रक्कम गव्हर्नमेंटच्या खात्यावरती वर्ग करू शकतो. मग या GSTचे एकूण किती प्रकार पडतात गुड्सनुसार, कसा GST इम्प्लिमेंट होतो, काय आहे GST सर्व, तर याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. आपला देश जो आहे तो सर्वच्या सर्व श्रीमंत अशा वर्गात न मोडणारा देश. आपल्या देशामध्ये जर पाहायचं झालं तर काही लोक अगदी जेवणासाठी त्यांना पूर्ण दिवसभर कष्ट करावं लागतं, तर काही लोकांकडे इतकी अमाऊंट आहे की ती संपत नाही आहे. तर मग अशा केसमध्ये गव्हर्नमेंटने विचार केला की टॅक्स तर जमा करायचा आहे पण कशा पद्धतीने केला जावा. मग गव्हर्नमेंटने अतिशय जे जीवनावश्यक वस्तू आपण ज्याला म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींसाठी कुठल्याही प्रकारचा टॅक्स ठेवलेला नाही. म्हणजे ह्या गोष्टी पूर्णपणे GSTमधनं त्यांनी एक्झम्प्ट केलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे टॅक्स नसलेल्या गोष्टी एक्झम्प्ट. म्हणजेच जे वडापाव किंवा तुमचं लूज धान्य किंवा मग तुमचे कपडे, घराचे साहित्य ह्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर ह्या सर्व विदाऊट GST म्हणजे एक्झम्प्ट GSTमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. शेतकऱ्यांकडनं तयार होणारा सगळा माल एक्झम्प्टमध्ये जातो. तर काही गोष्टी अशा आहेत की तुर्तास तरी गव्हर्नमेंटने त्यावरती टॅक्स ठेवलेला नाही. उदाहरणार्थ डिझेल, पेट्रोल, तर मग अशा गोष्टी नील रेटमध्ये जातात.
तर गव्हर्नमेंटच्या दृष्टीने काही जे काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यावरती टॅक्स घेतला पाहिजे, तर त्या गोष्टींवरती जसं तुमच्या एफ-डी असतील किंवा तुमचं सोने खरेदी वगैरे असेल, तर अशा गोष्टींवरती इन्व्हेस्टमेंटवरती गव्हर्नमेंट 5% टॅक्स घेतं. त्यानंतर गव्हर्नमेंटला एवढ्याशा ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट चालणं शक्य नाही, म्हणून ज्या रेग्युलर नेहमी वापराच्या वस्तू आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंट तुमच्याकडनं 12% टॅक्स घेतं. त्यानंतर चैनीच्या वस्तू ज्या काही आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंट 18% टॅक्स आपल्याकडनं जमा करत असतं. काही गोष्टी अशा आहेत की त्या चैनीच्या तर आहेतच, पण हाय व्हॅल्यू अशा गोष्टींवरती गव्हर्नमेंट 28% टॅक्स जमा करतं. आत्ताच आपण पाहिलं की IGST हा एकत्रित म्हणजे राज्याबाहेरच्या खरेदी विक्री किंवा देशाबाहेरच्या खरेदी विक्रीसाठी भरला जातो. मग जर याचे परत कसे प्रकार पडतात, जर का आपण IGST 5% भरत असाल तर त्या केसमध्ये HGST आपण 2.5 आणि सेंट्रल GST 2.5 असा भरत असतो. जर का आपल्या एखाद्या वस्तूवरती 12% टॅक्स IGST लागत असेल तर त्यापैकी 6% आपण स्टेट GST साठी भरत असतो आणि 6% आपण सेंट्रल GST साठी भरत असतो. जर का आपण IGST साठी 18% कॅल्क्युलेट करत असाल तर स्टेट GST साठी आपण 9% आणि सेंट्रल GST साठी आपण 9% अप्लाय करत असतो. म्हणजे पद्धत एकदम अतिशय साधी सोपी. जर का तुमची खरेदी विक्री राज्यातल्या राज्यात असेल तर तुम्हाला स्टेट आणि सेंट्रल या 2 टॅक्समध्ये विभागणी करायची आहे, आणि जर का तुमची खरेदी विक्री ही राज्याच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर असेल तर तुम्हाला IGST नावाचा टॅक्स भरायचा आहे. म्हणजे खरेदी आणि विक्री करत असताना आपल्याला GST साठी वेगवेगळे लेजर्स क्रिएट करावे लागणार आहेत. स्टेट GST 6%, सेंट्रल GST 6% आणि IGST 12% असे आपल्याला 3 वेगवेगळे लेजर क्रिएट करावे लागतील. ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. मग GST नुसार डीलरचे देखील प्रकार पडत असतात. ज्या व्यक्तींकडनं आपण मालाची खरेदी करतो किंवा ज्या व्यक्तींना आपण मालाची विक्री करतो अशा लोकांनी जर का GST बरोबर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्या रजिस्ट्रेशनचे प्रकार काही पडतात. जर अशी व्यक्ती खरेदी आणि विक्री या दोन्ही केसमध्ये जर GST वापरून बिल जनरेट करत असेल, परचेस बिलसुद्धा GST वापरून आणि सेल्स बिलसुद्धा GST वापरून, तर अशा व्यक्तीला रेग्युलर डीलर असं म्हटलं जातं. तर काही व्यक्ती अशा आहेत, उदाहरण सांगायचं झालं तर किराणा दुकानदार, तो मालाची खरेदी करताना GST भरू शकतो, मात्र विक्री करताना त्याला 1 रुपया 2 रुपये अशी विक्री करावी लागते कधी कधी काही केसमध्ये. तर 20 लाखापेक्षा कमी टर्नओव्हर असणाऱ्या व्यक्तींसाठी गव्हर्नमेंटने सुविधा दिली आहे की तुम्ही फक्त खरेदीच्या वेळेस GST भरा, विक्रीच्या वेळेस तुम्हाला GST भरण्याची गरज नाही, किंवा त्याची फायलिंग करताना फक्त 1% GST, टोटल सेल्सवरती 1% GST भरून फायलिंग करण्याची एक तुम्हाला सुविधा जी गव्हर्नमेंट दिली आहे. अशा पद्धतीचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर त्या डीलरला कंपोजिशन डीलर असं म्हटलं जातं. म्हणजेच रेग्युलर डीलर हा परचेस आणि सेल दोन्ही व्हाउचरवरती GST अप्लाय करू शकतो, मात्र कंपोजिशन डीलर फक्त परचेस व्हाउचरवरती GST अप्लाय करतो, सेल्स व्हाउचरवरती GST अप्लाय करत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे नंबरच नाही अशा व्यक्तींना अनरजिस्टर्ड डीलर असं म्हटलं जातं. जर का आपण एखाद्या व्यक्तीला माल विकतोय, तो जर एंड युजर किंवा कस्टमर असेल तर अशा व्यक्तीला कंझ्युमर असं म्हटलं जातं. आणि आपल्याला माहीत नसलेल्या ज्या डीलरला आपण अनडिफाईंड डीलर असं म्हणत असतो. तर ह्या सर्व GSTचे प्रकार आत्ता आपण पाहिलेले आहेत. या GSTच्या प्रकाराचा उपयोग आपल्याला टॅलीमध्ये करायचा आहे, आणि टॅली करत असताना आपण कशा कशा पद्धतीने ते लेजर बनवणार आहोत, काय पद्धतीने ते इम्प्लिमेंट करणार आहोत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये GSTचं बेसिक नॉलेज मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला GSTचं नॉलेज समजलं असेल. तर आजचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवा. आजचा प्रश्न असा आहे की जे आपण GSTचे प्रकार पाहिले, एकूण किती प्रकारचा GST म्हणजे किती प्रकारचा GST आपण अप्लाय करतो, हा पहिला प्रश्न असणार आहे. आणि दुसरा प्रश्न असणार आहे GSTचे गव्हर्नमेंटने ठरवलेले वेगवेगळे पर्सेंटेज कोणते. या दोनही प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यावीत. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.